गणिती भाषा 9 आहेत. त्या 9 भाषा त्यांच्या आधारे एका पहिलीच्या मुलांना आपण 1 ते 9 अंकांचा सराव देणार आहोत. 1 ते 9 अंक मुलांच्या चांगले लक्षात राहावेत, त्याचं दृढीकरण व्हावं, अंकांचा सराव व्हावा यासाठी गणिताच्या 9 भाषाप्रमाणे आपण जर मुलांना शिकवलं तर मुलं खूप छान पद्धतीने सगळे अंक त्यांच्या लक्षात राहतात, लिहिताना सुद्धा गडबड होत नाही. तर आपण आज शिकणार आहोत 9 भाषा. त्यातली पहिली भाषा आहे चित्रभाषा. पुढे किती चित्र काढलेत मी? 4. मग बघू. 1 2 3 4. मुलांना चित्रांची खूप आवड असते. मुलांना जर चित्र दाखवली, चित्रामध्ये किती चित्र आहेत, फुलाचे चित्र किती आहे, पक्षी किती आहेत, असं जर मोजायला लावलं तर मुलं छानपैकी मोजतात आणि ते त्यांच्या लक्षात राहतं की बाबा हे 4 चित्र आहेत. 4 हा अंक त्यांच्या लक्षात राहतो. त्याच पद्धतीने दुसरी भाषा आहे वस्तुभाषा. वस्तूंच्या सहाय्याने मुलांचा आपण अंकांचा सराव अगदी छानपैकी घेऊ शकतो. आता आपण यासाठी आपल्याकडे भरपूर वस्तूंचा साठा पाहिजे. जसं की चिंचोके असतील, बिया, वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, बित्त्या, आईस्क्रीमच्या कांड्या असतील, उपलब्ध वस्तू, पानं असतील, काड्या असतील, मणी, ठोकळे याचा वापर जर आपण केला तर छानपैकी आपली मुलं वस्तूंच्या सहाय्याने सुद्धा अंकांचा सराव करतात. अजून इकडं पुढे दाखवूया. 1 2 3 4. किती फुलं झाली? 4. ह्या 4 वस्तू आल्या. मुलांना 4 हा अंक लक्षात राहिला. त्याचप्रमाणे 1 2 3 4. ह्या 4 झाल्या कसली? ह्याच्याकडे 4. ह्याची भाषा आहे कृती भाषा. यामध्ये काय करायचं आहे, मुलांच्याकडे कोणतीही कृती करून घ्यायची. त्या अंकांप्रमाणे जर मुलांनी उड्या मारल्या, टाळ्या वाजवल्या, वेगळी कृती बेड उड्या मारल्या तर त्या कृतीतून मुलांच्या लक्षात राहते की बाबा मला एवढ्याच उड्या मारायच्या. 4 उड्या मार. 1 2 3 4. छान. कार्तिकचा नियम आलो. घरी यायचं. 4 टाळ्या वाजव. 1 2 3 4. छान. ही झाली कृतींची भाषा. त्यानंतर पुढची भाषा आहे बोटांची भाषा. आता मुलांना आपण समजा 1 अंक दाखव म्हणले की मला 1 बोट दाखवेल, 2 अंक म्हणले की 2 बोट दाखवेल. चल कारण मला 4 अंक दाखव बोटांवर. हे झाले. मग बघू. 1 2 3 4. छान. म्हणजे 4 हा अंक आपण बोटांच्या सहाय्याने दाखवू शकतो. आणि या भाषा आहे स्पर्श भाषा. मी अर्णवच्या पाठीवर बोटाने फिरवणार आहे आणि अर्णव तो अंक मला सांगणार आहे. कोणता अंक दिला? कोणता अंक होता? 4. छान. म्हणजे ही स्पर्श भाषा झाली. कार्तिकीय डोळे बंद कर आणि या बॉक्समध्ये किती ठोके आहेत बघ बरं. 4. हां. छान. म्हणजे ही झाली स्पर्श भाषा. भाषा आहे गोष्ट भाषा. आता मुलांना प्रत्येक अंकांची गोष्ट सांगता आली पाहिजे. अंकांची कहाणी म्हणतो, अंकांची गोष्ट आपण सांगता आली पाहिजे. जसे मला 1 नाक आहे की नाही, 1ची झाली की नाही. मला 2 कान आहे, मला 2 हात आहे, ही झाली 2ची गोष्ट. बघा जसे मी म्हटलं की माझ्याकडे 4 पुस्तके आहेत, म्हणजे ही झाली 4ची गोष्ट. याच पद्धतीने अर्णव तू सांग मला 4ची गोष्ट. उभं राहायचं मी सांग. माझ्याकडे 4 फुले आहेत. छान. कार्तिकेयचं. माझ्याकडे 4 चॉकलेट होती. आता ही झाली 4ची गोष्ट. पुढची भाषा आहे ध्वनी भाषा. आता ध्वनी भाषा म्हणजे मुलांना आपण ध्वनी ऐकवायचे, आवाज ऐकवायचे आणि सांगायचं की किती वेळा आवाज झाला. कार्तिकीय तोंड तिकडे फिरव. मला सांगायचं किती वेळा आवाज होणार तो ऐकायचा आधी. हां. 4. किती वेळा झाला? 4 वेळा. चला अर्णव तोंड फिरव. नीट ऐकायचं.
किती इकडं? मला 4 रुपये देत ना. 2 3 4 दाखव बघू किती झाले? 4 4 रुपये झाले की नाही. हे झाली चलनांची भाषा. ह्या आपण 8 भाषा मुलांना शिकवल्यानंतर मुलांना आपण आज 4 हा अंक घेतला, 4 अंक शिकवला आपल्या भाषेतून, पण तो 4 अंक लिहायचा कसा, त्याचं चित्र कसं आहे हे मुलांना सांगणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला अंकभाषा खूप महत्त्वाची पडते. तर हा 4 अंक या पद्धतीने लिहायचा आहे. हे झालं अंकाचं चित्र. हे काय झालं अंकाचं चित्र. या पद्धतीने 4 अंक लिहायचे. आणि हे झालं अंकाचा शब्दाचं चित्र. हा अंक शब्दामध्ये असा लिहितो. अशा पद्धतीने ज्ञान भाषांचा जर मुलांच्याकडनं पहिल्यांदा 1 ते 5 या अंकांचा सराव या पद्धतीने घ्यायचा आहे. 1 ते 5 अंक झाल्यानंतर शून्याची ओळख मुलांना द्यायची आहे. शून्याची ओळख झाल्यानंतर आपण 6 ते 9 या अंकांचा सराव घेणार आहोत. पण ज्यावेळेस आपले 1 ते 5 अंक होतील त्यावेळेस मुलांना आपण 1 ते 5 अंकांची बेरीज आणि वजाबाकी हा सराव आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे. त्यानंतर 6 ते 9 अंकांकडे आपल्याला जायचं आहे. अशा पद्धतीने त्या 9 भाषा मुलांच्या अंकांचे दूरीकरण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.